नांदणी कोल्हापूर जिल्ह्यातलं एक छोटस गाव, पण या गावाचं हृदय एका हत्तीणीमध्ये धडकत होतं. ती आहे माधुरी. स्वस्तिश्री जिनसेल भट्टारक पट्टाचार्य संस्थानं मठाच्या प्रांगणात ती केवळ वास्तव्य करत नव्हती, तर एक सजीव संस्कार बनून नांदलेली होती. तिच्या अस्तित्वाशी नांदणीच्या भावविश्वाचं इतकं घट्ट नातं जुळलं होतं की तिचं गावातून जाणं म्हणजे जणू काळजाचा एक भाग कापून घेतल्यासारखं दुःख. माधुरीला प्रेमाने महादेवी असंही म्हणत. ही केवळ एक हत्तीण नव्हती, ती यात्रांमध्ये सहभागी होणारी, पूजेमध्ये मूक उपस्थितीने वातावरण पवित्र करणारी आणि गावकऱ्यांसोबत अनोख्या भाषेत संवाद साधणारी एक सहभागी होती. तिच्या मठातील उपस्थितीत श्रद्धा होती आणि तिच्या भोवती फिरणाऱ्या मुलांच्या डोळ्यात निराग असता. तिच्या डौलदार पावलांनी माठाळलेल्या मातीवर एक वेगळाच आत्मा जणू उतरलेला भासत असे. परंतु जून 2025 मध्ये एक असा निर्णय झाला ज्याने नांदणीच्या भावविश्वाला हादरा दिला. माधुरीला गुजरातमधील जामनगर येथील वन्यजीवन पुनर्वसन प्रकल्प वंतारा येथे हलवण्यात आलं. वंतारा हा जगातल्या सर्वात मोठ्या वन्यजीवन संरक्षण केंद्रांपैकी एक मानला जातो. मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या या केंद्रात अनेक अपंग, आजारी व दुर्लक्षित प्राण्यांची आधुनिक सुविधांनी काळजी घेतली जाते. माधुरीच्या आरोग्यासाठी अधिक अनुकूल वातावरण, संगत आणि वैद्यकीय सुविधा मिळाव्यात म्हणून तिचं वंतारात स्थलांतर करण्यात आलं, असं अधिकृत निवेदनात सांगण्यात आलंय. तिच्या सांधेदुखी आणि वृद्धत्वाच्या समस्यांना लक्षात घेता वंतारामधील सुविधा तिच्यासाठी अधिक उपयुक्त ठरतील असा तज्ञांचा विश्वास होता. पण नांदणीसाठी हे निव्वळ आरोग्याचं नव्हतं, हे नातं रक्तात मिसळलेलं होतं. ती गेली आणि गाव निशब्द झालं. तिची पाठवणी म्हणजे एक शोकसभा होती. गावकरी तिच्या भोवती जमले होते. डोळ्यात अश्रू, ओठांवर मौन आणि हृदयात एक वेदना घेऊन ते तिच्या शेवटच्या पावलांचा साक्षीदार होत होते. कुणी तिच्या पाठीवरून हात फिरवत होतं, कुणी तिच्या गळ्यात हार घालत होतं, तर कुणी तिच्या डोळ्यात पाहून स्वतःचे अश्रू थांबवू शकत नव्हतं. ती हत्तीण नव्हती, ती एक पिढीची आठवण होती, श्रद्धेचा आधार होती. दरम्यान वंताराचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवान कर्णी कोल्हापुरात दाखल झाले. त्यांना मठातील महास्वामींशी चर्चा करण्याची योजना आखली होती. मात्र पोलीस प्रशासनाने त्यांना नांदणीला प्रत्यक्ष भेट देण्यापासून रोखलं, कारण गावात तीव्र असंतोषाचं वातावरण होतं. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता होती. प्रशासनाने हा निर्णय काळजीपूर्वक घेतला होता, पण त्यामुळे संपूर्ण प्रकरण आणखीच संवेदनशील झालं. सध्या माधुरी वंतारामध्ये आहे. तिच्यासाठी वैद्यकीय पथक नेमण्यात आले. तिचा आहार, आरोग्य आणि दैनंदिन काळजी अत्यंत काटेकोरपणे घेतली जाते. तिच्या साथीला इतर हत्तीणी, मोकळं नैसर्गिक वातावरण आणि शांततेत जगण्याची संधी उपलब्ध आहे. पण एक प्रश्न अजूनही उभा राहतो, तिचं मन तिथे रमलं असेल का? कारण हत्ती हा अत्यंत भावनिक प्राणी आहे. त्यांच्या स्मरणशक्तीला मानव समान म्हटलं जातं. माधुरीनं मठातील घंटांचा आवाज, यात्रेतील गंध आणि गावकऱ्यांचा कोमल स्पर्श यांना कधीच विसरलेलं नसेल. कदाचित ती वंतारामध्ये असली तरी तिच्या मनात अजूनही नांदणीच्या गल्ल्यांचे आवाज गुंजत असतील. या सगळ्या पार्श्वभूमीवर नवा प्रश्न उपस्थित होतो. एखाद्या प्राण्याच्या कल्याणासाठी कायदेशीर आणि वैज्ञानिक निर्णय घेणं महत्वाचं, की त्या प्राण्याशी जोडलेल्या लोकांच्या भावना? आणि या दोघांमध्ये जर संघर्ष निर्माण झाला तर न्याय कुणाला द्यायचा? कोणतंही उत्तर सरळ नसतं, कारण इथे गोष्ट एका हत्तीणीची आहे, जी केवळ प्राणी नव्हती. ती एक परंपरा होती, एक विश्वास होती, एक अतूट भावना होती. वंतारामधील जीवन तिच्यासाठी आरोग्यदायी ठरू शकतं, पण नांदणीसाठी तिची अनुपस्थिती म्हणजे कायमचं हरवलेलं अस्तित्व आहे. तिच्या पावलांचे ठसे अजूनही मठातल्या मातीवर उमटलेले आहेत. तिच्या आठवणी अजूनही गावात दरवळतात आणि तिच्या डोळ्यातली ती शांतता आजही नांदणीच्या प्रत्येक गाभाऱ्यात जिवंत आहे. माहिती आवडली असेल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.